कसं करू? लहानशी पोरगी, हिला स्वयंपाक करता येत नाही. आता स्वयंपाक मलाच करावं लागेल. पत्नी मरून गेली, करू का दुसरी पत्नी? विचार केला. मी म्हटलं नाही. अरे वर्ष 2 वर्षाच्या बाद माझी पोरगीच तर स्वयंपाक करण, काम धंदा करण. झालं, मला करायचंच काय? नाही केली दुसरी पत्नी. आणि पोरीला लायण्याचं मोठं केलं. दादा, पोरगी म्हणे बाबा मी ग्रॅज्युएट होईल, ग्रॅज्युएशन करीन आणि आपल्या पायावर उभी होईल. वा बाई, मी तुझं शिक्षण कधी बंद नाही करणार. आहे माझ्याकडे 4-5 एकर जमीन. अरे वेळ प्रसंग आला तर एकटभर विकून टाकली तुझ्या शिक्षणासाठी, पण तुझं शिक्षण बंद नाही करणार. चला 14 मध्ये आहे, 14वीला माझी मुलगी आहे आणि 20 वर्षाची पोरगी झाली. कधी कधी विचार येते, माझी पत्नी मरण पावली पटकन. तिची खूप इच्छा होती पोरीचं लग्न पाहायला मिळालं पाहिजे, जवाई पाहायला मिळालं पाहिजे. पण मावल्यांनो, अरे नशिबात असलं तर पाहा ना तुम्ही, आणि तुमच्या नशिबात नसलं तर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. चला, माझी बी तेच इच्छा आहे. तेव्हा मी कदाचित म्हातारा माणूस मरून गेलो, मला भाऊ नाही, मला मुलगा नाही, मला कोणीच नाही. माझ्या पोरीचं लग्न करण तर करण कोण करण? नाही. जर एखादा पोरगा चांगला भेटला तर करूनच टाकतो. पण माझी शिक्षणवाली मुलगी आहे, तिला एक शब्द विचारल्याशिवाय मी समोर वाढणार नाही, लग्न करणार नाही. माझ्या पोरीला विचारेल. आता मला भीती लागते, शिक्षण चालू आहे आणि कसं तिच्या लग्नाच्या गोष्टी करू, मला भीती वाटते. पण चला, माझी पोरगी सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, आणि तिचा विचार घेतो मी. थोडासा पोरीचा विचार घेतो. कॉलेजमध्ये जायची आवाज देऊन पाहत. बाई ग माझे चंदा बाई 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 न चंदा. ए मा आली का? बाबा. अरे बापरे, आली रे माय बाबा, आली रे माय माय, आली रे. आवाज देता बरोबर पटकनच येते. काय म्हटल्या? आवाज देता बरोबर. मी बिलकुल तुमच्याशी बोलणार नाही बाबा. झालं, आता माझ्याशी नाही बोलणार तर मी का घराशी बोलू का वावराशी बोलू? बाबा, अहो किती वेळची मी घरामध्ये तुमची वाट बघून राहिली. कशा करता? बाबा, सकाळपासून मी जेवण बनवलंय. तुम्ही सकाळी गेले तेव्हापासून आता येऊन राहिले. तुमच्या पोटामध्ये अन्नाचं शीत सुद्धा नाही. बाबा, तुम्ही का असे लेट करता बाबा? अहो जेवलेच सुद्धा नाही तुम्ही अजून. तुला काय म्हटलं मी ना? काय? माझी चिंता करायची नाही, मी आपल्या हाताने घेईन ना खाईन. तू आपलं शिक्षण पाय, आपलं कॉलेज पाय. मी म्हटलं ना बाबा. बाबा, तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? अरे बाबा, तू माझी काळजी नाही करशील मा तर कोण करू नो मा? बाबा, या बापाशिवाय तुले कोण आहे? माझं मा कोण आहे? तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि तुझ्याशिवाय या तुझ्या बापाले कोण आहे? मला कोणीच नाही. बाई, काय बाबा? काळजी करू नको, काळजी करू नको. मी आहो तोपर्यंत तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक. पण 15 दिवस झाले माझ्या मनामध्ये एक विचार आहे. 15 दिवसापासून? तो विचार मी तुला सांगून नाही राहिलो. सांगायला जाईन तर माझ्या पोरीला राग येईन बाबा, असंच वाटते मला. बाबा, हे बघा, तुम्ही असं मनामध्ये विचार करत नका बसा बरं. बिलकुल तुमच्या मनातली जी गोष्ट आहे ती मला निश्चिंतपणे सांगा तुम्ही. नाही, तुला राग नाही येईल तर सांग. आता राग मी नाही सांगत रे बाबा. राग
सांगण्यासारखं त्याच्यामध्ये काही आहे का? हे बघा, तुम्ही ना आता मला नक्कीच सांगा. सांगा बाबा. सांगू मा? हो बाबा. ऐकशील? पाहिजे सांगतो. लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ओ लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. बाई, काय बाबा? असं का म्हणून राहिलो मी? का? लग्न, आपल्या पोरीचं लग्न करीन, आपल्या पोरीचं आपला जवाई पाहिन म्हणता म्हणता तू आई चालली गेली मा. तिची इच्छा अधुनी राहिली आणि कदाचित मी बी कधी घसरून गेलो. माझे मा, तू लग्न कोण करन, कोण करन? आता माझ्या मनात काय आहे, माझ्या पोरीसाठी मी वर नोकरी वाला पाहिजे. बाबा. खाली पोराले माझी पोरगी मी देणार नाही. माझी हिऱ्यासारखी पोरगी आहे, कोण नाही मागत माझ्या मुलीला नोकरीला. काय आहे माझ्या मनात? काय बाबा? ऐकशील ना? बाबा. माझ्या मुलीसारखी बाई सोन सावळ, ओ माझ्या मुलीसारखी बाई सोन सावळ, माझ्या मुलीसारखी बाई सोन सावळ, ओ माझ्या मुलीसारखी बाई सोन सावळ, राहील जन्मभर सुखी जन्मभर, ओ राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, ओ राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, सुखी संसाराची तिला मिळणार दान, सुखी संसाराची तिला मिळणार दान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ओ लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ओ लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. बाई, काय बाबा? एक इच्छा माझ्या मनामध्ये आहे, तेवढं पूर्ण करशील का मा? बाबा नाही. माझ्याच नाही, सगळ्या माऊल्याच्या मनात आहे, सगळ्या या माय बापाच्या मनात आहे एक शेवटची इच्छा. शेवटची इच्छा काय असते की माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे, माझ्या मुलीला चांगला वर मिळाला पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे, ही इच्छा तर सगळ्या मनात आहे. पण अजून एक इच्छा आहे, मुलगी म्हणजे जाहिराची पुडी हे अशी म्हणतात का नाही? हा,
म्हणून मी तुला एक शेवटची इच्छा सांगतो, ऐक आता. अजून एक इच्छा आहे बाई माझ्या मनी, अजून एक इच्छा आहे बाई माझ्या मनी, अजून एक इच्छा आहे बाई माझ्या मनी, अजून एक इच्छा आहे बाई माझ्या मनी. तुझ्याशिवाय नाही माझं माग पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं माग पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं माग पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं माग पुढं कोणी. म्हाताऱ्या बाबाचा ठेवतील मान, म्हाताऱ्या बाबाचा ठेवतील मान. आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ताराची मुलगी माझी लय गुणवान, ताराची मुलगी माझी लय गुणवान. आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ताराची मुलगी माझी लय गुणवान, ताराची मुलगी माझी लय गुणवान. आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. ताराची मुलगी माझी लय गुणवान, ताराची मुलगी माझी लय गुणवान. आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान. राग आला का मग तुला? नाही बाबा, हे बघा तुमच्या शब्दाबाहेर कधी गेले का बाबा मी? नाही मा, मग बाबा? माझ्या शब्दाबाहेर तू कधी नाही गेली मा. हो बाबा. मला विश्वास आहे, माझी एकच एक मुलगी आहे, माझी मुलगी नाही, तू माझा मुलगा आहेस. बाबा मुलगा माय बापाला हाकलून देते, पण पोरगी आपल्या माय बापाला कधी हाकलत नाही. हो बाबा. एवढं मला माहित आहे, एवढं मला माहित आहे. आणि म्हणून मी म्हणतो तेव्हा बरं झालं एक मला मुलगी दिलीस, आणि मुलगी जर नाही दिली असतीस तर मी तसाच राहिलो असतो. बाई काय बाबा? तुझ्या कॉलेजमध्ये जायचं होतं ना? अरे बापरे बाबा, काऊन काय झालं? 2:30 वाजता ना बाबा माझा एक्स्ट्रा क्लासेस आहे. अरे रे 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 रे. आणि बघा मी इथेच बोलत बसली. अरे मी